सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 115वा. डॉक्टर रोहितची नजर हातावर बांधलेल्या त्या हळदीच्या काकणावर पडली आणि मनात एक विचार येऊन धस्स झालं. कारण त्याच्या तर कामाच्या प्रेशरमुळे लक्षातच राहिलं नव्हतं की त्याचं काल लग्न झालं आहे म्हणून, आणि आज त्यांचा हळद उतरवण्याचा खेळ आहे. पण आता जसं लक्षात आलं तसा तो गडबडीत पायऱ्या उतरून खाली येत म्हणाला, गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग अंकल आंटी. डॅड, मॉम कुठे आहे? ते म्हणाले किचन मध्ये आहे. आणि आता तसाच ट्रॅक पॅन्ट आणि शॉर्ट बनियानवर होता तो. त्याला तशी सवय होती असं घरात राहायची. आणि आता तो सगळीकडे बघत बघत किचन मध्ये जाता जाता पल्लवी कुठे दिसते का ते पाहतच होता. पण नाही, ती तर त्याला कुठे दिसतच नव्हती. तो किचन मध्ये जाऊन त्याच्या मॉमला मिठी मारत म्हणाला, गुड मॉर्निंग माय स्वीट मॉम. काय बनवले नाश्त्यामध्ये? तशा ती त्याच्या गालावर हळूवार हात फिरत म्हणाली, स्वीट पटॅटोचे वडे आणि तुझ्या आवडतीचा शिरा. तो म्हणाला, ओ वाव, मग दे ना पटकन, आय एम हंग्री. त्या म्हणाला, अरे बेबी, जरा फ्रेश होऊन ये, ब्रश कर, मग देते ना. तो म्हणाला, नाही नाही, असंच चांगलं असतं आरोग्यासाठी, पारूस दे पटकन. आणि तो टेबलावर बसला. त्यांनी त्याला नाश्ता दिला. तो ते रताळ्याचे वडे खात म्हणाला, मॉम मस्त केलेत ग. त्या म्हणले, अरे मी नाही बनवले, पल्लवीने बनवले. तो म्हणाला, मग कुठे आहे ग तुझी ती लाडाची बहुराणी? त्या म्हणाल्या, ती तर गेली रे, 20 मिनिटं झाले असतील. खूप वेळ वाट बघितली रे बाळा तुझी. पण हॉस्पिटलमधून फोन आला आणि ती लगेच गेली. तो म्हणाला, ओ मॉम सॉरी, माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं खरंच लग्नाचं. आणि हे ऐकून सगळे हसले. तो म्हणाला, खरंच खरंच विसरलो होतो मी, म्हणून तर खूप वेळ झोपलो ना. बरं मॉम, तिनं काही खाल्लं का? त्या म्हणाल्या, अरे खात नव्हती, पण मी जबरदस्तीने खायला घातलं. तो म्हणाला, बरं केलं. तो पुन्हा खात खात काहीतरी लक्षात येत म्हणाला, पण मॉम, तिच्यासाठी काय बनवलं ते तर दे मला. त्या म्हणल्या, अरे हेच खाल्लं तिनं. तो म्हणला, ओ मॉम सिरियसली, हेच खाल्लं का? त्या म्हणाला, हो हेच खाल्लं. तो म्हणाला, ओ नो, ओ नो मॉम, शिट, स्वीट पोटॅटोची ॲलर्जी आहे तिला. असं म्हणून त्याने ते सगळं तसंच ठेवलं. पटकन टेबलवरची त्याच्या फर्स्ट एड बॉक्स मधून ॲलर्जीच्या गोळ्या घेतल्या आणि स्वतः तसाच त्याच अवतारात हॉस्पिटल गाठलं. पण त्याला पण आता त्या दोघांच्या हातातलं ते तसंच होतं ना काकण. मग चर्चा तर होणारच होती, पण त्याची त्याला काही परवाच नव्हती. तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर ती राऊंडवर गेलेली होती. पण सगळ्या स्टाफ मधल्या मुली, येणाऱ्या जाणाऱ्या पेशंट सगळे त्यालाच पाहत होते. तो त्याच हॉस्पिटलमध्ये सिनियर होता. रोज हजर असत तरी आज जरा वेगळाच होता आणि पाहणाऱ्यांची वेगळी नजर पण होती. कारण कालच्या हळदीने अंग सगळं पिवळं दिसत होतं. त्यात तो इतका गोरा गोरा, इतका सुंदर हँडसम, त्याचे ते गुलाबी ओठ, डोळ्यांवर नाजूक चष्मा, पण बिना शर्टचा. मग इतका सुंदर लुक पाहून कुठलीही मुलगी त्याला वळून वळून तर पाहणारच ना. आता तो तिच्या केबिन मध्ये गेला. तिथेच वाट पाहत बसला, कारण फोन केला तर तिचा फोन तिथेच राहिला होता. जवळपास 15-20 मिनिटांनी ती आली. ती तिच्या केबिन मध्ये एकटीच येत होती. तसा तो तिच्या खुर्चीत बसून तिच्या रोजच्या कामाचं आजचं शेड्यूल पाहत होता. बऱ्याच पेशंटची आज अपॉइंटमेंट आजचीच होती. ती आत आली तशी ती त्याला त्या अवतारामध्ये पाहून म्हणली, काय हे डॉक्टर रोहित, असं कोण येतं हॉस्पिटलमध्ये? तो जरा रागात म्हणला, मी येतो ना, ते पण माझ्या तिच्यासाठी जिनं माझ्या मम्मीचं मन दुखू नये म्हणून.
ॲलर्जी असलं तरी ते खाल्लं स्वीट पोटॅटो. असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात ती गोळी टाकली आणि पाणी ओठांवर टेकवलं. तिने पण आता ती काही न म्हणता गुपचूप पिलं आणि तो तिला स्वतःच्या जवळ ओढून घेत म्हणाला, काय हे, का निघून आली तू हळद उतरवण्याच्या आधी? आता ती त्याच्या मिठीत होती, पण तो असा होता आणि त्याचं ते भारदस्त पिळदार शरीरयष्टी पाहून तिचं तर पार पाणी पाणी झालं होतं लाजून. त्याने हळूच तिच्या गालावर आलेले केस एका बाजूला मागे सरकवले आणि तिची हनुवटी धरून वर करून तिच्या डोळ्यात पाहत होता. तर ती लाजून म्हणली, इश्य, काय हे, घर नाहीये तुमचं, सोडा. तो म्हणला, मग घरी कधी येणार? असं म्हणून तिला आणखीनच घट्ट मिठीत घेतलं आणि तेवढ्यात शिवम केबिन मध्ये दार उघडून आत येणार इतक्यात म्हणाला, डोळ्यावर हात आडवा लावून, ओ सॉरी सॉरी, मी बाहेर जातो, आणि बाहेर गेला. आणि तसा डॉक्टर रोहित दूर झाला. पण शिवम परत आत आला. तो म्हणाला, ए थांब थांब, ही काय भानगड आहे, मला कळेल का? तुमची तर हळद उतरवणूक झाली नाही का अजून? पल्लवी म्हणाली, अरे नाही ना. अरे हो, नाही झालं. पण तुला कसं कळलं रे? तो म्हणाला, हे काय ह्यावरून. असं म्हणून दोघांची मनगट दोन्ही हाताने पकडून वर केली. तो म्हणाला, पण डॉक्टर रोहित, तुम्ही कसं येऊ दिलं तिला? आणि आता त्याने सगळं सांगितलं. पण आता इकडे पल्लवी त्याच्याकडे पाहतच नव्हती, कारण तो समोर होता. समोर असा होता ना, विना शर्टचा. मग कसं बघणार ना, ते पण पहिल्यांदाच. अंगभर कपडे असून अंगभर कपडे घालून असताना किस घेणं वेगळं, पण असं म्हणून ती खूप लाजत होती. शिवम म्हणाला, बरं, तुमचं काय असेल ते होऊ देत, मग मी येतो बाहेर. तर आता शिवम गेला बाहेर. तसं त्याने पुन्हा तिला स्वतःच्या मिठीत भिंतीवर टेकून म्हणाला, चल बोल, फिरायला कुठे जायचंय? आणि तिनं त्याच्या गळ्यावर हळूच ओठ टेकवत म्हणाली, आधी हे. असं म्हणून हात पुढे करून ते हातातलं काकण दाखवलं. कधी काढणार मग ठरवेल, हा, कुठं जायचं ते. असं म्हणून तिने त्याला दूर धक्का दिला आणि त्याने पण तो एकदम स्टाईलने स्वतःच्या केसात हात फिरत म्हणाला, मग लवकर ये ना घरी, मॉम करेल ना तयारी संध्याकाळी. ती म्हणली, हो नक्की येतेच ना, नक्की संध्याकाळी लवकर येते. तो म्हणला, हो नक्की येणार ना, चल मी जातो. असं म्हणून तो परत तसाच बाहेर निघाला. पण आता तो असा आला होता हे पाहून तिनं त्याला हात पकडून थांबवत म्हणली, हे घ्या. स्वतःच्या अंगातला तो व्हाईट कोट काढला आणि स्वतः त्याच्या मागे होत त्याच्या हाताने घालून दिला. तो म्हणला, अगं मी असाच आलो होतो, त्यात काय एवढं? ती म्हणाली, तसं नाही, पण तुम्हाला असं कोणी पाहून पटवलं तर? तो म्हणाला, अगं ऑलरेडी तू पटवलेला आहे ना मला, ते पण 10 वर्षापूर्वीच. आता लग्न झाल्यावर कुणाची काय हिंमत? असं म्हणून त्याने तिला एक डोळा मारला. ती म्हणाली, ओ रिअली, मी पटले का? कधी, केव्हा, कुठे? तो म्हणाला, म्हणजे नाही का? मग लग्न का केलंस ग माझ्याशी, पटले नाहीस तर? ती म्हणाली, ते काय आहे ना, म्हटलं, केव्हा असं एकटं एकटं प्रेम करावं ना दुसऱ्यावर, केव्हा असं त्याची वाट पाहावी म्हटलं, म्हणून कुणाशी तरी करावं म्हणून केलं, ते पण तुमच्याशी. असं म्हणून ती हसली. तो म्हणाला, ओके, बर, मग संध्याकाळी लवकर ये. मी पण असं एकटे एकटे नाही हे हळद उतरवणार, मला पण हवे आहे गेम खेळायला सोबत कुणीतरी. ये पटकन, जातो मी. असं म्हणून त्याने पण तिच्या गालावर ओठ टेकवले आणि आता तो बाहेर गेला. पण आता तिचा तो हाफ बाहीचा कोट होता, त्यात पण त्याच्या दंडाला तो एकदम फिट बसत होता. समोरचे बटन लावले नव्हते आणि आता तर मगापेक्षा पण एकदम डॅशिंग दिसत होता. दोघं पण सोबतच बाहेर आले. पण काही मेंबर्स
ज्या मगाशी त्याला असं पाहून घायल झाल्या होत्या, त्यांनी त्याच्या हातात पल्लवीचा हात पाहून तोंड वाकडं करून निघून गेल्या. आता तो घरी गेला. शिवम म्हणाला, बरं पल्लवी, अस्मिला कधी सोडणार? ती म्हणाली, आजच. आणि हो, जास्त काळजी घे तिची. तो म्हणला, हो घेतो. तेवढ्यात अतुल पण आला. तो म्हणला, ए पल्लवी, जानूचं काय? ती म्हणाली, मी एकदा चेक करते ना तुझं ती क्यूट बेबी आणि तुझी ती जानू. असं म्हणून ती हसली. तो म्हणला, हो, क्यूट बेबी तर आहेच, पण ती माझी जानूच आहे. बरं चल, मी जाऊ घरी मग? शिवम आहे तोपर्यंत त्यांच्यापाशी. तो म्हणला, हो तू जा, मी आहे. पल्लवीने सगळं चेक केलं, सगळं नॉर्मल आहे सांगितलं. उद्या सोडू म्हणाली जानूला. पण आता इकडे डॉक्टर रोहित घरी पोहोचल्यावर त्याची मॉम तर टेन्शन मध्ये बसली होती डॅड पाशी. तर त्याचे पप्पा तिला समजावत होते. जसा तो आला तसं त्या म्हणाल्या, सॉरी बेटा, मला माहिती नव्हतं, नाहीतर मी तिला तो नाश्ता न देता दुसरं बनवून दिला असतं रे. तो म्हणला, ओ मॉम, इट्स ओके, इट्स नॉर्मल. तुला तरी कुठे माहित होतं? तिला फक्त त्याचीच ॲलर्जी आहे, बाकी काही नाही. त्या म्हणाले, पण तुला कसं माहिती रे? तो हळू आवाजात म्हणाला, मॉम, मला तर ते 10 वर्षापूर्वीच माहिती होतं. आणि त्याचा कान पकडून म्हणला, म्हणून आम्ही दाखवल्या मुलींना नाही म्हणत होतास ना, बदमाश कुठला? तो म्हणला, सॉरी ना मॉम, पण डॅडनं सगळं माहिती होतं. त्या म्हणल्या, खरंच? बरं, त्यांच्याकडे नंतर बघते. तू मला सांग, हॉस्पिटलमध्ये नेमकं गोळ्याच देण्यासाठी गेला होता ना, की अजून दुसरं काही कारण होतं रे? तो म्हणला, ओ कम ऑन मॉम, त्यासाठीच तर गेलो होतो ना. त्या म्हणाल्या, ओ हो, मग पेशंटकडे फी देण्यासाठी पैसे नव्हते का? असं म्हणून त्यांनी गळ्यावर त्याच्या त्या खुणा दाखवल्या. असं तो ते लपवत म्हणला, ते तर असंच ग मॉम. असं म्हणून पटकन स्वतःच्या रूम मध्ये गेला त्याच्या. आता इकडे पल्लवीने अस्मिला सोडून दिली. प्रियाचे तर काय विचारायलाच नको. हा शिवम तिच्यावर खूप जीव टाकायचा, प्रेम पण खूप करायचा. पण नेमकं अशा वेळी तिला खूप राबवून घेत होता कामात. पण खरी काय कंडिशन आहे हे तिला तो सांगतच नव्हता. पण आईसाहेब, आबासाहेब यांना तिची खूप माया येत होती. पण शिवमराजांच्या आदेशापुढे जाता तर येत नव्हते ना कुणाला. आणि आता नेमकं आरतीचं ताट घेऊन येत असताना त्यातलं पाणी सांडलं आणि ती घसरणार इतक्यात आईसाहेबांनी सावरत म्हणल्या, राजे, राजे, तुम्ही इकडे या. पण पण सगळ्यांना आता वाटलं नेमकं काय झालं असेल. त्यांनी आता अस्मिला ओळून आत घेतलं आणि म्हणाले, बसा. राजे, आज एक खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे. तो म्हणला, हो आईसाहेब, बोला ना. आणि आता आबासाहेब फक्त ऐकत होते, कारण त्यांना माहिती होतं की त्या काय बोलणार आहे म्हणून. त्यांना तर त्यांच्या लाडूबाईंच्या या दिवसात खूप खूप हट्ट पुरवता येतही नव्हते. त्या म्हणाल्या, बरं राजे, तुम्ही असं किती दिवस सुनबाईंना त्रास देणार बरं? तो म्हणला, मी कुठे त्रास देतो आईसाहेब? त्या म्हणाले, हो का, मग आता बास हा, आजपासून आमच्या सुनबाई एकाही कामाला हात लावणार नाही. तो म्हणाला, नाही आईसाहेब, ते तर त्यांना करावंच लागेल. त्या म्हणाल्या, बस ह राजे, खूप केलीत तुम्ही तुमची मनमानी. अहो, 2 नाही तर 3 जीवाच्या आहेत त्या. अशात त्यांची तर डबल काळजी घ्यायला हवी होती. आणि तुम्ही तर त्यांना ट्रीटमेंटच्या नावाखाली आम्हाला पण त्यांची काळजी घेऊ देत नाहीत. आम्ही असं करतो, त्यांना ना त्यांच्या माहेरी पाठवतो. म्हणजे कसं, आराम तरी भेटेल ना त्यांना. तो म्हणाला, नाही, ती माहेरी जाणार नाही आईसाहेब. काय असेल ते इथेच, आराम आणि काम. पण आता आबासाहेब म्हणाले, अहो राजे,
किती सतवाल त्यांना? अहो, जरा बघा त्यांच्या चेहऱ्याकडे. त्या तुमच्यावर विश्वास ठेवतात म्हणून काहीच न म्हणता सगळं ऐकतात. आणि तुम्ही तुम्ही पण त्यांच्या विश्वासाचा फायदा घेता की. आता आबासाहेब यांच्या पुढे एकही शब्द तोंडून काढायची त्याची तर काय कुणाचीच हिंमत नव्हती. ते म्हणाले, अहो, या 9 महिन्यात बायकोचे हट्ट पुरवावे, तिचे डोहाळे पुरवावे, पण तसं तुम्ही तर काही करत नाही. तो उलट त्याच तुमचे हट्ट पुरवत आहेत. कधी विचारलं का तुम्ही त्यांना काय हवं आहे, काय नको, कशाचा त्रास होतोय का, मूड चांगला आहे का? पण नाही, तसं तर तुम्ही काही करताना दिसतच नाही हो. फक्त तुमचा फायदा, तुमचा कायदा. प्रिया हे खाऊ नको, ते खाऊ नको, हे काम कर, ते काम कर. अहो, त्यांना पण जीव आहे, थकतात त्या. सून आहे, नोकराणी नाहीत त्या घरातल्या. अशा अशा अवस्थेत त्यांच्या पायात रोज सकाळची फुलं हवीत. आणि तुम्ही काय दाखवता त्यांना रोज सकाळी सकाळी? गाय, म्हैस, गोठा, शेण आणि किचन मधलं काम. अहो, जर बाहेर माहिती झालं ना तर लोक आपल्या तोंडात शेण घालतील आणि काय म्हणतील, मोठं घर, पोकळ वासन, वारा जाई भसा भसा. आता सगळं घर शांत होतं. फक्त आबासाहेब यांचा कडक आवाज घुमत होता सगळ्या घरामध्ये. पण एका बाजूला हे सगळं ऐकून प्रियाच्या डोळ्यातून अश्रू किचन ओट्यावर ओघळत होते. पण आता सगळं शांत झालं होतं. कुणीही कुणाला काही बोलत नव्हतं. पण शिवम तरी अपराधी असल्यासारखा मध्ये उभा होता. तेवढ्यात प्रिया सगळ्यांसाठी खीर घेऊन येत म्हणाली, बरं आबासाहेब, तुम्ही शांत व्हा ना. आज खूप आनंदाचा दिवस आहे ना. हे आपण कधीतरी नंतर बोलू ना. असं म्हणून तिने आबासाहेबांना, अस्मीला, सगळ्यांना, त्या आईसाहेबांना त्या खिरीच्या वाट्या दिल्या. आबासाहेब म्हणाले, बघा बघा किती समंजस आहेत. पण आता शिवमच्या हातात वाटी देण्यासाठी पुढे हात केला तसा तो हात सगळ्यांसमोर त्याने पकडून ठेवला. तसं ती म्हणाली, अहो, काय हे, सगळे बघतात, सोडा हात. पण तो तसाच तिच्या पायात बसून म्हणला, प्रिया, सॉरी सॉरी, मी चुकलो ग. मी तुला तुझ्या या अवस्थेला खूप समजू शकलो नाही ना. मला वाटलं होतं की फक्त प्रेम हे खूप, आणि माझं प्रेम खूप आहे, मी काळजी घेतोय. पण तुला या कंडिशन मध्ये तुला सगळं व्यवस्थित राहावं म्हणून करत होतो, म्हणून काम सांगत होतो ग. पण मी हे विसरलोच होतो की हा काळ दोघांनीही एन्जॉय करायचा असतोय. पण नाही, मी तसं काही करू शकलो नाही ग. मी फक्त असं म्हणून तो सगळ्यांसमोर तिला सॉरी म्हणत होता. त्याला मान अपमान कसलाच नव्हता, कारण तो बायकोला लक्ष्मी मानायचा आणि तो तसाच खाली बसला होता. आता ती उभी होती तर तर तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या चेहऱ्यावर पडलं. तो म्हणला, हे बघ, मला तुझ्या डोळ्यात पाणी पाहायला आवडत नाही ना, माहिती आहे ना. मग हे पण माझ्यामुळेच आलं आहे, मी तुझा गुन्हेगार आहे. पण आता तू जे म्हणशील ना तेच तेच मी करेन. तसं सगळे एकमेकांकडे पाहून हसत होते, कारण हा तर तसं पण तिला काय मागितलं तरी नाही म्हणणार नव्हता. पण त्याने अशी काही मागणी केली की सगळे त्यालाच पाहत होते, कारण हे होणं शक्यच नव्हतं असंच सगळ्यांना वाटत होतं. आणि काय केली असेल प्रियाने मागणी शिवमकडे ते जाणून घेणं पुढच्या भागात खूपच मजेदार ठरणार आहे.